आवरट नको मला. छान होतं ना इथे व्हिडिओ. छान आहे ना. फ्रूट्स. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर मग आज होता माझ्या सुट्टीचा दिवस. सिरियसली आठवड्यातून येणाऱ्या या सुट्टीची आपण किती आतुरतेने वाट बघत होतो. वातावरणाचं म्हणाल तर कालच येथे धोधो असा पाऊस पडला होता आणि आज बघाल तर अगदी कडाक्याचं. तर मग आम्ही काय कमी वेळामध्ये जिथे टहल पहल करता येईल असं एखादं ठिकाण बघत होतो. आता खरं तर बघा ना, टहल पहल हा फक्त एक बहाणा असतो. आता जर मीच काय आपण सर्वांना जर कुठे आपल्याला फिरायला जायचं असेल तर सर्वात आधी तिथे जर आपण काही सर्च करत असू तर आपल्या पोटोबाचं साधन, हो आपल्या पोटोबाचं साधन, मेन म्हणजे तिथे खाण्यासाठीचा मेनू काय असेल. आता त्या ठिकाणचा मेनू एकदा आपल्या पसंतीस आला तर मग काय ते ठिकाण म्हणजे आपलं फिरण्याचं फेवरेट ठिकाण. बंड गार्डनचा रस्ता आहे. बंड गार्डनचा पण काहीतरी इतिहास आहे माहिती आहे. तेव्हा पण इथे काहीतरी झालं होतं आय गेस. तेव्हा ते बंड गार्डन बंधारा वगैरे असं नाव दिलेले. पुण्यामध्ये प्रत्येक ठिकाणचं काही ना काही ऐतिहासिक महत्व आहे. हा ना. ऍक्च्युली तिथून गेली असती ना कॅब तर आपल्याला दिसली असती पटकन. वातावरण ऊन पण आहे पाऊस पण आहे. असं वाटतं ऊन पाऊस पण येणार आहे. सो गाईज, आम्ही आलो आहोत कोरेगाव पार्कमध्ये. आता आपल्या सर्वांना माहीतच आहे की कोरेगाव पार्कला पुण्यातलं फॉरेन असं म्हटलं जातं. तर मग कोरेगावमधल्या वन ऑफ दी फेमस कॅफेमध्ये आम्ही आलो आहोत, पिंपलिको कॅफे. आता खरं तर कानांना ऐकायला जरी हे नाव अगदी सुरेख वाटत असेल तर मग कमीत कमी 10 वेळा उच्चार केल्यानंतर मला हे नाव लक्षात राहिले. नाहीतर मग आधी पिंपलिको, पिंपिको, पिंपिम असंच काहीतरी तोंडामध्ये यायचं. तर मला हाच जास्त करून रिसर्चमध्ये दिसला, पिंपलिको कॅफे. बघूया तर जरा आज जाऊन खास आहे ह्याच्यामध्ये. चला तुम्ही पुढे चला, मी येते. नक्की हाच आहे ना. वेट सो गाईज, आम्ही आलो आहोत कोरेगाव पार्क मधल्या वन ऑफ दी फेमस कॅफेमध्ये, पिंपलिको कॅफे. सगळी पिंकिश थीम दिसते ना इकडे. मेन एंट्रन्स छान आहे. दी पिंपलिको कॅफे. तर मग आम्ही कॅफेच्या आत जायला निघालो होतो. तर तुम्ही बघू शकाल की बाहेरच म्हणजे एंट्रन्सच्या इथेच तुम्हाला छान असं पिंकिश फ्लावरने डेकोरेट केलेलं दिसेल. तेच सर्वात आधी आपल्याला तिथे गेल्यावर अट्रॅक्ट करतं. तर मग फक्त एंट्रन्सच नाही, जे जे हायलाइटेड पॉईंट्स आहेत तिथे सर्वीकडे पिंकिश फ्लावरने छान असं डेकोरेट केलेलं होतं. हो चलो. कोणीच नाही आहे, आपणच फर्स्ट आलोय काय. नाइस कॅफे. इथे बसू शकतो. लविंग रोज. अहो ॲक्च्युली आम्ही 12 वाजताच्या दरम्यान आलेलो आहे, त्यामुळे इथे कोणीच अजून दिसत नाही आहे. आय थिंक आता जस्ट हे स्टार्ट झालं आहे. लुक वाईज बघायला गेलो तर खूप छान कॅफे आहे हा. जिकडे तिकडे आपल्याला मस्त असं पिंकिश रोजमध्ये सगळं डेकोरेट केलेलं दिसतंय. त्यामुळे खूप असं अट्रॅक्टिव्ह वाटतंय, स्पेशली गर्ल्ससाठी. कारण असे गर्ल्स लोकांना पिंकिश कलर हा खूप आवडतो. त्याच्यामुळे एकदम स्मूथ, फ्रेश आणि एकदम असं एनर्जेटिक वाटते इथे. खूप छान. ऑफकोर्स सिटिंग अरेंजमेंटही छान आहे. आता इथलं फूड वगैरे कसं आहे ते टेस्ट केल्यानंतरच आपल्याला माहीत पडेल. कोरोना काय. ओ हे काय, द वर्ल्ड. हे काय, द वर्ल्ड स्पेशल सीट्स आहेत या. द वर्ल्ड इज योर्स. ओके, द वर्ल्ड इज योर्स. इट्स फॉर यू. तिथे पण छान आहे. तिथे जास्त छान वाटते.
1 minute. बाहेर ऍक्च्युली काम चालू आहे वाटते ना, बाहेर काम चालू आहे ना. जिथे सिटिंग अरेंजमेंट केली आहे तिथे पण असं छान पिंकिश रोज मध्ये सगळं डेकोरेट आहे ना, मस्त वाटते ना. लव्ह इन रोज, वाव नाईस. अजून कोणीच नाही आले, आपणच फर्स्ट आलोय वाटते ना, आपणच फर्स्ट आलोय. पण ती बाहेरून ऍक्च्युली छान आहे अरेंजमेंट, पण तिथे काहीतरी काम चालू आहे ना, त्याच्यामुळे ते सगळं हे केलेलं आहे. मेन्यू ऑर्डर करा. मेन्यू कार्ड नाही आहे इथे. मेन्यू कार्ड नाही, स्कॅन करायचं आहे आणि मग मेन्यू कार्ड येणार त्याच्यामध्ये. म्हणजे स्कॅन केल्यानंतर आपल्याला सर्व फूड आयटम्स दिसतील. हो, वाव, मिरर पण आहे. तो आपण इथे हे कसं करणार, ऑर्डर कसं देणार? ऑर्डर करायला आपल्याला इकडे जे हे दिलंय, स्कॅनर दिलाय. ओके, या स्कॅनरने स्कॅन करायचं. येस, गुगल लेन्स मध्ये जाऊन आपण हे स्कॅन करायचं आहे. ओ, आणि स्कॅन केलं त्यांचं हे नाव येणार, लिंक येणार. मग त्या लिंकवर जाऊन आपल्याला चेकआउट करायचं आहे आणि मग डायन इन करून हे करायचं आहे. ओके, म्हणजे गुगल लेन्सवर जाऊन स्कॅन करायचं. येस, त्यांच्या साईट. हो, आता हे पिंपली को कोरेगाव पार्क आहे ना आपलं, तर तिकडे जाऊन क्लिक करायचं. मग त्यांचं व्ह्यू डायन इन मेन्यू आला. ऑल डे ब्रेकफास्ट, ऑल डे मेन्यू, वेगन मेन्यू, डेझर्ट, वेगन मेन्यू आणि बेवरेजेस सिलेक्ट करायचं आपल्याला. इथे इथलं फेमस काय आहे आता ते चेकआउट करावं लागेल आपल्याला जाऊन की आपल्याला काय खायचं. मग ते सांगतील आपल्याला स्टार्टर्सचं नाव वगैरे सर्व. ओके, चालेल, बघा मग काय खायचं ते बघू. ओके, हे काय, आलू स्लायडर बर्गर. येस, चिकन स्लायडर बर्गर पण होता ना. आता नको, नवरात्री स्टार्ट झाली आहे, मम्मी मारेल मला. क्यूट दिसत आहेत. चिकन स्लायडर, सॉरी, आलू स्लायडर बर्गर. वाय आर यू लाफिंग? हा, वाय आर यू लाफिंग? काय नाही, खूप क्यूट दिसतं ना ते, याच्यासाठी हे सगळं क्यूट आहे. वाव, मस्त ना. आलू स्लायडर बर्गर. नवरात्री नसतं तर आपण मस्त चिकन स्लायडर बर्गर ट्राय केला असतं, पण ठीक आहे, नेक्स्ट टाइम. हो नक्कीच. तुझ्यासारखं क्यूट वाटतंय का? मस्त आहे, मला आवडला. ये, वाव, चीज गार्लिक ब्रेड. गरम गरम आहेत ना. हे आहे न्यूटेला ओरिओ शेक. ओ नाईस. हा, ठेवा. आणि हे आहे हेझलनट फ्रॅप. हेझलनट फ्रॅप. आईस्क्रीम सर्व आतमध्ये गेली. हे काय आहे? आईस्क्रीम. हा आहे आमचा मामाचा मुलगा. हा लकी नाही, कोइन्सिडन्सली आम्हाला इथे भेटला, तर तोही आमच्यावर जॉईन झालेला आहे पार्टीमध्ये. हे आवरत काय करतायत? हे छान आहे. शरद, आलू स्लायडरची टेस्ट कशी आहे? खूप छान. छान आहे ना. हे हवं, ह्यांचं तर खाऊन पण झालं. किती स्पीडली खाल्लं ना, एवढी भूक लागलेली. हा हा, बिचारी मुंबईवरून एवढे ट्रॅव्हल करून आलेत ना, भूक लागणारच. बरोबर आहे. आपली कोल्ड कॉफी मेल्ट व्हायला लागली. इथे एक फोटो काढूया ना आपण. इथे एक मिनिट, तिथे बस बरं शरद. बघू तिथे फोटो कसे येतात. एक मिनिट बस ना. कोणी नाही आला, आपणच होतो यार. आरशात छान दिसतात. काय? हा, तो काय बाबा घेऊन गेला असेल, आपल्याला काय माहिती. हा, ते पण छान आहे ते बसायला.
हां शांत. नो बस आता आपण जाऊया. ते बाहेर पण ॲक्च्युली छान आहे. एक बाहेर काढूया. ते बाहेर पण ॲक्च्युली होते काम यांचं. बाहेर मस्त आहे पण इथे ॲक्च्युली रिनोव्हेशनचं काम चालू आहे. रिनोव्हेशन झाल्यानंतर ते बाहेर सर्व सेटअप एकदम छान होणार आहे. ग्रेट. पिंपलिको कॅफे. आता आपण कुठे निघालोय? कोपा मॉल. तो माहिती पेट काहीतरी पुण्यातला फर्स्ट काहीतरी पेट मॉल आहे. म्हणजे तिथे हे डॉगी वगैरे पण अलाऊ आहे. हां तिथे अलाऊ आहे त्या मॉलमध्ये. मी काल बघत होती ना. कोपा मॉल येते का नाही ना? आलो आतमध्ये. मॉल कुठे इथे? ओके हा मॉल तोच आहे का? कोपा मॉल ना. हां हे आहे कोपा मॉल. मला वाटलं त्याने आपल्याला दुसरीकडे कुठे आणून सोडलं की काय. वाव कोपा मॉल. इंडिया पुणे फर्स्ट पेट फ्रेंडली मॉल. इथे ते PVR वगैरे इथे आहे वाटते. PVR सेक्शन वगैरे ना. म्हणजे इथे आपण डॉगी वगैरे ना पण घेऊन येऊ शकतो. पेट फ्रेंडली मॉल. इवन ते जे दिसते ते छोटे छोटे चेअर समोर ते व्हील चेअर नाही बेबीसाठी नाही. जर छोटे छोटे डॉगीज असतील ना जर त्यांना वर वगैरे चढता येणार नाही तर त्यांना त्याच्यातून आपण वरून घेऊन जाऊ शकतो. एकदम चांगली अरेंजमेंट आहे इथे. छान ना एरिया. चलो कोपा मॉल. म्हणजे आपल्याबरोबर डॉगी वगैरे असते ना त्यांना पण इथे एंट्री मिळाली असती. हां खरंच. हो हां हे वेस्ट 11. सो फ्रेंड पिंपलिको कॅफे नंतर आम्ही आलो आहोत पुण्यातील कोपा मॉलमध्ये. पुण्यातील फर्स्ट पेट फ्रेंडली मॉल आहे हा. व्हरायटीज ऑफ ब्रँड फॉर शॉपिंग अँड ब्युटीज ते तर इथे आहेतच पण पर्सनली हा मॉल मला जास्त आवडला कारण म्हणजे मला इथे इतर मॉलप्रमाणे जास्त असा गर्दी गोंगाट नाही वाटला. कोपा मॉल. आपल्या इन्फिनिटीची आठवण आली मला मलाडच्या मॉलची. लेबल स्केचेस. फिलिप सुपर ड्राय. पिक्स पण सुपर ड्राय येतील इथे. H&M पण आहे इथे ना. H&M कॉस्टली ब्रँड सगळ्यात. हां ना इन्फिनिटी मध्ये ना.
द कलेक्शन, सुपर कलेक्शन. लेबल, वाव. सीटिंग अरेंजमेंट किती मस्त आहे ना इथे. नाईस यार, खूप सुंदर मॉल आहे खरंच, खूप छान आहे. आणि मी जरा पण गर्दी नाही आहे. मला वाटतं नवीन आहे ना त्याच्यामुळे. वाव. खूप छान ना, किती एकदम रिकामा, एकदम ऐसपैस, जरा पण गर्दी नाही आहे आणि एकदम, आणि खूप छान सर्व अरेंजमेंट आहे. तर खूप मस्त मॉल आहे. इव्हन फॅमिली बरोबर यायला, छोट्या मुलांबरोबर यायला खूप छान आहे ना. आपण मँगो, ओ मँगो, मँगो ब्रँड. अच्छा, मगाशी इथूनच गेलेलो काय? सुपर ड्राय, फॉरेवर न्यू. वर पण जायचं. कुठे? PVR. चलो अभी चलते हैं. टीरा स्किन केअर प्रोडक्ट, ब्युटी प्रोडक्ट्स. सगळं दिखा. एंट्री तिकडून आहे ना. H&M. कोणता? अंडर आर्मर. पॉल. डिफरंट ब्रँड्स. मस्त आहे ना. हल्दीराम ट्रेन टाईप हॉटेल आहे हल्दीरामचं. मस्त आहे आतमध्ये ना. सोनपापडी वगैरे घेऊया चला आपण. लागली ना ट्रेन. नाही इंटरसिटी. ठीक आहे इंटरसिटी 5:55 4 नंबर प्लॅटफॉर्म. 6 नंबर प्लॅटफॉर्म. गर्दी आज का एवढं ना. ह्या टायमिंगला ट्रेन असतात ना सगळ्या, त्याच्यामुळे मग गर्दी आहे. चार नंबर ना, 6 नंबर आहे. आणि नको कापून घेऊ, त्याला पाणी सुटते नंतर त्याचं. कापून घे तू पण खारदा. मला नकोय मग. बघून घे नाही. पुणे सोलापूर लागली आहे. सदत्मा 40 रुपयाला पेरू. D6 ना समोरच आहे. D6 मध्ये कोणता?
येताना मस्त वेगळा जागा म्हणजे असे हे पण चांगले आहेत. 99 कुठे आहे? त्या साईडला येते का? या साईडला पाहिजे. सोलापूर हुतात्मा एक्सप्रेस पुणे लोणावळा लोकल अपनी निर्धारित समय. बाय. आज जा जाऊन बस येते. कृपया लक्ष द्या. वरून